मनोपुपं गमा धम्मा मनोसिद्धा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमनवेति चक्कं वा वहतो पदं। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख शांती मानवता तथा दुःख मुक्तीचा आर्य संदेश दिला असे ते दुःख मुक्तीचे मार्गदाता दुःखमुक्त महामानव महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्या वाट्याला हे एवढे मोठे वैभव आले, असे महान युग प्रवर्तक भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महान अशा रत्नांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करतो आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या विचारांचं स्मरण करून आजच्या या धम्मदेसनेला मी प्रारंभ करतो। शांतीनगर झोपडपट्टी रहिवासी संघ, शांतीदूत बुद्ध विहार सेवा समिती, माता रमाई आंबेडकर महिला मंडळ, नवतरुण मित्र मंडळ, शांतीदूत बुद्ध विहाराच्या शेजारी बैंगनवाडी गोवंडी पश्चिम मुंबई या ठिकाणी विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 31व्या जयंती निमित्त, त्याचप्रमाणे तथागत भगवान बुद्धांच्या 2566व्या जयंती निमित्त आपल्या या बुद्ध विहाराच्या प्रांगणामध्ये संयुक्त जयंती महोत्सवाचं आपण आयोजन केलेलं आहे। आपल्या बुद्ध विहाराचे समितीचे कालकथित दिवंगत अध्यक्ष पांडुरंग जाधव हे 2 ऑगस्ट 2021 रोजी आपल्यातून निघून गेले। त्यांचंही स्मरण आपण या कार्यक्रमाच्या प्रसंगी करत आहोत। त्यांनी आपल्या विहारासाठी, समाजाला जोडण्यासाठी, समाज एकसंघ राहण्यासाठी म्हणून जे जे काही प्रयत्न केले, त्या सर्व प्रयत्नामुळे आणि त्यांनी केलेल्या कुशल कर्मामुळे त्यांना सुगती लाभो अशा प्रकारची मंगल मैत्री सद्भावना ही व्यक्त करतो। तुम्हा सर्वांच्याही प्रती ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी फुलना फुलाची पाकळी योगदान दिलाय, आपला वेळ दिला, श्रमदान दिलं, पैसा दिला, दानाच्या माध्यमातून जे जे म्हणून काही आपल्या परिवाराच्या वतीने योगदान दिलाय, त्या सर्वांच्या प्रती सद्भावना मंगल मैत्री व्यक्त करतो। आणि आजच्या प्रवचनासाठी प्रामुख्याने उपस्थित असलेले, आताच आपणास ज्यांनी महत्वपूर्ण विषयांवरती मार्मिक असे प्रवचन दिले, असे आमचे धम्मबंधू प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, त्याचबरोबर सर्च अँड रिसर्च या यूट्यूब चॅनलचे संचालक पूजनीय भिक्खू एन धम्मानंदजी थेरो, आणि खरं तर ज्यांच्या माध्यमातून ज्यांचा आम्हाला गेल्या अनेक दिवसांपासून सतत कॉल होता, मेसेजेस होते, ज्यांच्यामुळे आम्ही खरं तर इथे पोहोचलो, असे आमचे कैलास काळे साहेब, त्यांच्याही प्रति विशेष मंगल मैत्री व्यक्त करतो। आणि ज्यांच्या माध्यमातून हे काशाय वस्त्र चिवराचं दान होत आहे, खरं तर मूळ आम्हाला इथे आणण्यासाठी ज्या कारणीभूत ठरलेल्या आहेत अशा आमच्या धम्मभगिनी कावेरीताई काळे, त्यांच्याकडून खरं तर हे चिवरदान होत आहे। त्या यूट्यूबवरती आमची प्रवचन ऐकतात, त्यांचा परिवार यूट्यूबवरती प्रवचन ऐकतो, फेसबुकवरून यूट्यूबवरून मेहनत करून आमचा नंबर मिळवला त्यांनी, आणि आज आम्ही इथे उपस्थित आहोत। तेव्हा थोड्या वेळासाठी तुम्हाला मी धम्मदेसना देतो, कारण 2 भंतेजी या ठिकाणी बोलले, त्यांनी प्रवचन दिलं आहे।
प्रवचन विस्ताराने तुम्ही बहुतेक वेळा ऐकलेलं असावं युट्यूबच्या माध्यमातून. आज प्रत्यक्ष प्रवचन ऐकण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली आहे. खरं तर आपण बाबासाहेबांची पण जयंती करत आहोत आणि भगवान बुद्धांची पण जयंती करत आहोत. आपल्या विहाराच्या माध्यमातून 2500 वर्षांपासून सतत कार्यरत आहे, पूर्ण वेळ कार्यरत आहे. आणि केवळ महाराष्ट्रातच नाही, केवळ मुंबईतच नाही, औरंगाबादमध्येच नाही, भारतातच नाही, तर संपूर्ण जगभरामध्ये भगवंताचा भिक्खू संघ कार्यरत आहे. आणि त्यामुळे की काय, भिक्खू संघामुळे बाबासाहेबांनाही बुद्ध धम्म सापडला, भिक्खू संघामुळे सम्राट अशोकालाही बुद्ध धम्म सापडला. आणि आज घडीला सुद्धा जो बुद्ध धम्म संपूर्ण जगभरामध्ये लोकांना प्रेरणा देतो आहे, मोटिवेट करतो आहे, त्यालाही कारणीभूत आणि त्याचंही सर्वस्वी श्रेय पूजनीय भिक्खू संघास जाते. आणि म्हणून मी भिक्खू संघासही त्रिवार वंदन करतो. खरं तर बाबासाहेबांच्या महत् प्रयासामुळे आपल्याला हा धम्म प्राप्त झालाय. मी आताच भंतेजींना म्हणालो की तुम्ही श्रद्धेवरती बोललात, अतिशय सुंदर भंतेजी बोलले. भंतेजी सुद्धा भगवान बुद्धांच्या श्रद्धेवर बोलले. त्यांनी मैत्री काय असते किंवा धम्माचरणाचा अट्टहास काय असतो हे एका कथेतून भंतेजींनी विशद केलेलं आहे. तेव्हा मी आता मला स्मरणात आलं थोडं, मी 4 भोंग्यांच्या संदर्भामध्ये एकदा प्रवचन दिलं होतं. 4 प्रकारचे भोंगे असतात. तुम्ही गावाकडूनच आलेले आहात, बरोबर आहे? गावाकडूनच आलात ना? धीरूबाईच्या घराशेजारी कुणाचा जन्म नाही झाला ना? गावाकडूनच आलेला आहात सर्व. मला वाटतं आपल्या पत्रकावरती झोपडपट्टी असं लिहिलं आहे. अर्थातच आपण गावाकडून आलात. कोणी 5 वर्षांपूर्वी असं आलं असेल, कोणी 10, कोणी 15, कोणी 20, कोणी 25, कोणी 30, 40, 50 जे काही, परंतु गावाकडूनच आलात. मुंबईमध्ये मूळ मुंबईतलं मला वाटतं 1% लोक असतील, 1% लोक असतील मूळ मुंबईचे, मुंबईत राहणारे. 99% लोक बाहेरून आलेत. कोणी गुजरात वरून आलंय, कोणी युपी मधून, कोणी बिहार मधून, कोणी बाहेर गावावरून, कोणी कुठून आलेला आहे. आणि आज मुंबई ही भरलेली दिसत आहे. काही कोकणी लोक राहतात इथे, काही मराठवाड्याची लोक राहतात, काही विदर्भाची लोक राहतात, काही खानदेशाची लोक राहतात, वेगवेगळ्या प्रांताची लोक राहतात, वेगवेगळ्या जाती धर्माची लोक राहतात, वेगवेगळा व्यवसाय करणारी लोक या मुंबईमध्ये राहतात. आपला कार्यक्रम जिथं होतो आहे त्या ठिकाणी सुद्धा आमचे मुस्लिम बांधवही राहतात. आणि वैदिक धर्माला मानणारे काही वैदिक बांधव म्हणजे हिंदू बांधव म्हणून घेणारे लोकही इथे राहतात. सुरुवातीला आपण जिथून मिरवणुकीला प्रारंभ केला तिथे सर्वात प्रथम बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आपण पुष्पहार अर्पण केला. आणि त्यानंतर लगेचच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्याही पुतळ्याला पुष्पहार आपल्या कार्यकर्त्यांनी, श्रद्धावान उपासकांनी अर्पण केला. आपली लोक इतरांच्या बाबतीमध्ये फार मोठ्या मनाची आहेत असं मी समजतो. आपल्या लोकांचा, समाजाचा मी जेव्हा अभ्यास करतो तेव्हा इतर लोकांना सांगताना मी नेहमी सांगत असतो की आमची लोक जी आहेत, बौद्ध म्हणून घेणारी किंवा आंबेडकरवादी जी लोक आहेत, ती आपापसामध्ये यांचे भेदभाव असतील, मनभेद असतील, भांडणं असतील, वादविवाद असतील, पण सर्व महापुरुषांच्या बाबतीत यांची मनं जर म्हणाल किंवा इतर समाजातील लोकांच्या संदर्भातील या लोकांची मनं जर म्हणाल तर जेवढी मोठ्या मनाची लोक आंबेडकरवादी लोक आहेत, मला वाटतं तेवढ्या मोठ्या मनाची लोक या जगात दुसरे कोणते नाही आहेत. मी आता भंतीजींना तिथे म्हणालो की फार क्वचित वेळी असं होत असेल की छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती म्हणा किंवा अजून एखाद्या कोणत्या तरी महापुरुषांची जयंती साजरी करताना म्हणा कुणाला तरी बाबासाहेब आठवत असतील. पण आपली माणसं अशी आहेत की आता बुद्ध विहारामध्ये आम्ही होतो, असंख्य बुद्ध विहारांमध्ये नेहमी जातो. प्रत्येक बुद्ध विहारामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो देखील आहे. लोकांच्या घरातही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. महात्मा फुले असतील, शाहू महाराज असेल, रमाई असेल, जिजाऊ असेल, सावित्री असेल, अण्णाभाऊ साठे असतील, संत कबीर असतील, या सगळ्या महापुरुषांचे फोटो जर सर्वात जास्त कुठे पाहावयास मिळतील तुम्हाला तर ते फक्त म्हणजे फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांच्या घरीच तुम्हाला पाहायला मिळतील. ही खासियत आंबेडकरी लोकांची आहे, ही खासियत बौद्ध लोकांची आहे. इतर कुणाकडेही तुम्हाला या महापुरुषांचे फोटो पाहायला मिळणार नाही. हिंदू काही बांधव आमचे ऐकत असतील तर त्यांनाही मी विचारतोय, त्यांना मी सांगतो नेहमी की महात्मा फुले माळी समाजामध्ये जन्मले आणि माळी समाजामध्ये सुद्धा कधी कधी महात्मा फुलेंचा फोटो नसतो, सावित्रीमाईंचा फोटो नसतो. पण बाबासाहेब आंबेडकरांचे जे लेकर आहेत, बाबासाहेबांचा जो समाज आहे,
तो जय भीमवाला समाज आहे, बौद्ध म्हणून घेणारा समाज आहे, त्यांच्याकडे मात्र या सर्व महापुरुषांची फोटो असतात, कारण यांचं मन मोठं आहे. आपल्या माणसाला जय भीम करणार नाही ते. आपल्या बाईला माणसाला असा जय भीम करायला विचार करतील, मी काय याला जय भीम करू, मी काय हिला जय भीम करू. पण दुसरा माणूस जर कधी पुढे आला तर त्याला लगे नमस्कार करतील, सेकंड देतील, आदाब करतील, काय जे काय करायचंय ते करतील. आपल्या माणसांना इतरांचं फार भूषण आहे, कारण मुळात यांचं मन मोठं आहे इतरांच्या बाबतीत. कारण हजारो वर्ष गुलामगिरी केली, हजारो वर्ष चाकरी केली, हजारो वर्ष विश्वासाने राहिले इतरांच्या सोबत, आणि म्हणून ही सायकोलॉजी मानसिकता अशी तयार झाली इतरांचा सन्मान करण्याची. आणि तीच मानसिकता आजही आपल्या समाजामध्ये आहे. खरं तर बाबासाहेबांना आपली कीव आली, बाबासाहेबांना आपली दया आली. हजारो वर्ष जे लोक खितपत पडले होते, गरिबीमध्ये, दारिद्र्यामध्ये, जे एकदम नीच प्रतीचं जीवन ज्यांच्या वाट्याला एका धर्मव्यवस्थेनं आणले होतं, त्या समाजाला बाबासाहेबांनी आज सोन्याचे दिवस आणलेले आहे. कुत्र्याला मुक्त संचार होता पाण्यामध्ये, मांजराला मुक्त संचार होता, डुकराला, म्हशीला मुक्त संचार होता, परंतु माणसांसारखी माणसं असून आपल्या माणसांना केवळ जातीवरून, जातीमुळे सार्वजनिक पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. याच मुंबईमध्ये इथून काही अंतरावर असलेलं पनवेल नावाचं जे गाव आहे, त्या पनवेल गावावरून बाबासाहेबांची मोटार कार जेव्हा चालली होती, तेव्हा बाबासाहेबांना तहान लागली होती. तर तुम्ही हे गाण्यातून ऐकलं असेल. तेव्हा बाबासाहेब एका हॉटेलच्या समोर गाडी थांबवतात आणि त्या हॉटेल मालकाला पाणी मागतात. त्यांचा ड्रायव्हर सांगतो की बॅरिस्टर आंबेडकर गाडीमध्ये आहेत आणि त्यांना पाणी तहान लागली आहे, उन्हाळ्याचे दिवस असतात असेल, आणि त्यांना तहान लागली, आमच्या बाबासाहेबांना जरा पाणी द्याल का. तेव्हा बाबासाहेब सुप्रसिद्ध होते सगळीकडे, बॅरिस्टर असलेला माणूस म्हणजे एकदम सुप्रसिद्ध, MA PhD DSc LLD DLit बॅरिस्टर एवढ्या डिग्र्या घेतल्या होत्या. आणि बाबासाहेब जरी शिकलेले होते तरी जातीने महार होते, म्हणून बाबासाहेबांना पाणी दिलं नाही. पाण्या वाचून बाबासाहेब पुढे निघून गेले होते. ही परिस्थिती बाबासाहेबांवर होती. बडोद्याला सुद्धा बाबासाहेबांना त्या रूम मधून, हॉस्टेल मधल्या, हाकलून लावलं होतं रात्रीच्या 12 वाजता. ही परिस्थिती बाबासाहेबांवरती आली होती. साताऱ्याकडे गोरेगाववरून जाताना बाबासाहेबांच्या वडिलांना जेव्हा लहानपणी बाबासाहेब भेटायला चालले होते, तर बैलगाडीत बसल्यावर जेव्हा समजलं की महार जातीची आहेत ही मुलं, तेव्हा त्या गाडीवानाने बाबासाहेबांना, त्याच्या परिवारांना गाडीच्या खाली हाकलून दिलं होतं. असे अनेक प्रसंग. शाळेमध्ये पाणी पिण्यासाठी शिपाई असा वरतून पाणी देत होता आणि बाबासाहेब असे पित होते. हे तुम्ही नाटकामधून, चित्रपटामधून, गाण्यामधून ऐकलं असेल. मी हे यासाठी म्हणून तुम्हाला स्मरणात आणून देतो आहे की ज्या बाबासाहेबांवरती ही आपबीती आली होती, त्या बाबासाहेबांनी विचार केला आणि संकल्प केला की आज माझ्यावरती ही वेळ आली आहे. मी एवढा शिकलेला असताना मी जर हातपाय हलवले नाही, मी जर काही केलं नाही कार्य, तर माझ्या समाजावर उद्या किती वाईट वेळ येईल असा विचार केला आणि ती वेळ मी येऊ देणार नाही असा संकल्प केला बाबासाहेबांनी. संविधान लिहिताना तरतुदी टाकल्या, बाबासाहेबांनी तरतुदी केल्या, समतेचं तत्व टाकलं, आणि आज आपल्याला बाबासाहेबांनी सोन्यानं नटवलं. गाव कुसा बाहेरची माणसं आज आपण शहरात आलो आहोत. ज्यांना कुत्र्याला किंमत होती, माणसाला किंमत नव्हती, आज लोक आपल्याला सलाम करतात, आपल्या अधिकाऱ्यांना लोक सलाम करतात. अधिकारी आला, मंत्री आला तर उठून उभं राहतात, त्यांना जय भीम करतील, नमस्कार करतील. ही पॉवर ही जर कोणी दिली असेल तर ती म्हणजे फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली आहे. आणि म्हणून मला या प्रसंगी एक छोटीशी स्टोरी आठवली, म्हणून मी तुम्हाला सांगतोय. कमी वेळामध्ये फास्ट बोलतोय मुद्दाम म्हणून मी, कारण वेळ कमी आहे. 4 प्रकारचे भुंगे असतात. भुंगे माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे सर्वांना. 4 प्रकारचे भुंगे असतात. एक भुंगाचा प्रकार असतो तो फुलावर राहत असतो. दुसरा भुंगा जो असतो तो लाकडावरती राहत असतो, लाकडात राहतो, लाकडावरती राहतो. तिसरा एक भुंगा असतो तो शेणामध्ये राहतो, शेणावरती राहतो. आणि चौथा एक भुंगा असतो तो माणसाच्या विष्ठेमध्ये राहतो. तुम्ही जर कधी पाहिला असेल, फुलावर राहणारे भुंगे असतात. तुम्ही जंगलात वगैरे, शेतात वगैरे जर कधी गेलात तर फुलांवरती भुंगे असतात. फुलांवरती खिरट्या मारतात, फिरतात, तिथे गो असा आवाज करतात ते बघा. आणि काही भुंगे बघा लाकडावरती राहतात, लाकडाच्या आत लाकडाला छिद्र पाडतात, कुऱ्हाडीनं लाकूड तुटत नाही, आणि ते भुंगे आपल्या बारीक असलेल्या त्या अनुकुचित दार टोकाने, तोंडातल्या त्या
लाकडाला होल पाडतात, असे लाकडामध्ये आणि लाकडावरती राहणारे काही भुंगी असतात. आणि तिसरा भुंगा कशावर राहतो? शेणामध्ये राहतो. काही म्हशीचं जे शेण आहे त्या शेणांवरती किंवा शेणामध्ये तो भुंगा राहतो. आणि चौथा भुंगा जो आहे माणसाच्या विष्ठेमध्ये राहतो. गोल गोल विष्ठा करतो, गोल गोल शेण करतो, तो आपल्या पोटावरती घेतो आणि चालत राहतो. तुम्ही गावाकडे जन्मले असाल तर तुम्हाला माहित असेल, याच्यात काही घाण वगैरे नाही, खरोखरच असे भुंगे राहतात. म्हणजे याच्यामध्ये काही असा काही विचित्रपणा वगैरे नाही. त्या प्रत्येकाचा स्वभाव असतो. जसा डुकराचा स्वभाव असतो नालीमध्ये राहणे आणि नालीतलं खाणे, तर त्याचा स्वभाव आहे तो. मच्छराचा स्वभाव आहे घाण ठिकाणी राहणे, त्याचा तो स्वभाव आहे. त्याच्यामध्ये काही असं विचित्र वगैरे काही नाही. आणि माणसाचा पण स्वभाव आहे. परंतु आता मी जसा उल्लेख केला मच्छराचा, डुकराचा, भुंग्याचा, त्यांची खासियत अशी आहे की ते एकाच याच्यात राहतात. म्हणजे डुक्कर घाणीतच राहते, मच्छर घाणीतच राहते, नाही का, भुंगे या 4 ठिकाणीच राहतात. पण माणसं मात्र फार वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, वेगवेगळ्या विचारांची असतात. तर माणसं सुद्धा असे 4 प्रकारचे माणसं सांगितले आहेत. तर एकदा एक राजा, भुंग्यातलाच एक राजा जो फुलात राहत होता, तो असा वरतून चालला होता. आणि मग त्याने पाहिलं काही भुंगे विष्ठेमध्ये आहेत, काही भुंगे शेणामध्ये आहेत, काही भुंगे लाकड्यामध्ये आहेत, तर काही भुंगे फुलामध्ये आहेत. हे राजानं पाहिल्यानंतर राजाला त्यांची कीव आली. राजा वरतून उडत चालला होता, राजाला कीव आली आणि राजा खाली उतरला. आणि राजा, कथा आहे, मोटिवेशनल कथा आहे. राजा खाली उतरला आणि त्या विष्ठेमध्ये चरणाऱ्या भुंग्यांना बोलला, शेणामध्ये चरणाऱ्या भुंग्यांना बोलला की अरे गड्यांनो, बघा मी जिथून आलो आहे तिथे सुंदर अशी फुलाची बाग आहे, वेगवेगळ्या जातीची फुलं आहेत. हवं त्या फुलावरती आपण बसून त्याचा गर जो आहे तो आपण खाऊ शकतो, मदमस्त राहू शकतो, आनंद लुटू शकतो जीवनभर. तर मी तुम्हाला विनंती करतोय की या घाणीमध्ये राहण्यापेक्षा तुम्ही जर माझ्या बरोबर आलात तर तुम्हाला अतिशय सुगंधयुक्त जीवन प्राप्त होईल. तर मग भुंगे आता अनेक वर्ष ज्या ठिकाणी आपण राहतो तिथे राहण्याची आपल्याला सवय होती. तर हे इथे जे ऍडजस्टमेंट आहे, आमच्या भंतेजींनी मगाशी जे सांगितलं की मुंबई जशी लोकल सारखी धावते, सगळे लोक धावतात, ऑटोमॅटिकली दादरला कोणी गावावरून आलं उतरला की त्याला फास्ट चालणार, तो स्लो चालूच शकत नाही, कारण ती सारी जनताच पळत आहे. ही जी धावपळीची लाईफ आहे. तर भंतेजी म्हणाले की बघा किती अशी धावपळ आहे, किती ऍडजस्टमेंट आहे. तर झोपडपट्ट्यांमध्ये राहणारी एक मानसिकता आहे, सोसायटीमध्ये राहणारी एक मानसिकता आहे, मुंबईमध्ये सुद्धा, नाही का, चांगल्या ठिकाणी राहणारी एक मानसिकता आहे. तशी भुंग्यांची सुद्धा जी मानसिकता होती. तर त्या राजाने त्या सगळ्या भुंग्यांना आवाहन केलं की चला तिकडे जाऊया, या इथे कशाला राहता. तर मग काही भुंगे जमले आणि विचार करत होते की हा तो राजा आहे, तो म्हणत तर आहे खरं की तिकडे बाग आहे वगैरे वगैरे, पण खरंच बोलत असेल का हा? कारण माणूस सहसा थोडी विश्वास ठेवतो कोणावरती. आता तर विश्वासूपणा राहिलाच नाही. आता तर पोरावर विश्वास ठेवू शकत नाही आपण, खरं पाहिलं तर ठेवू शकतो का? कोणावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. आज घडीला तर एवढं विचित्र वातावरण आहे, पोरीवरही विश्वास ठेवू शकत नाही, आपल्या पोरावरही विश्वास ठेवू शकत नाही आणि कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही, असं वातावरण आहे. मुंबईमध्ये तर फारच विचित्र वातावरण आहे, तुम्ही पाहत आहात, नाही का, सगळीकडेच वातावरण एकदम विचित्र बनलेलं आहे. लोक बुद्धाच्या विचारापासून जेवढे दूर जातील तेवढे लोक विचित्र बनतील असं म्हटलेलं आहे महापुरुषांनी. आणि म्हणून त्या भुंगेतले सगळे भुंगे एकत्र आले आणि विचार करत होते हा भुंगा सांगतोय खरं की तिकडे बगीचा आहे, सुंदर फुलं आहेत वगैरे वगैरे, पण याचं खरंच असेल का, याच्यावर कसा विश्वास ठेवावा. काही भुंगे म्हणाले की नाही हा खरं बोलत असेल. तर काहींनी विश्वास ठेवला आणि काही निघाले. काहींच्या मनामध्ये डाऊटफुल, संशययुक्त वातावरण होतं, बा खरंच तिकडे असेल की नसेल. आणि मग त्या डाऊटफुल वाल्यांनी काय केलं, सोबत आपले ते गोळे सोबत घेतले. विष्ठेमध्ये राहणाऱ्यांनी विष्ठेचे गोळे सोबत घेतले, शेणामध्ये राहणाऱ्यांनी ते शेणातले गोळे सोबत घेतले आणि त्या राजासोबत, त्या भुंग्यासोबत फुलात राहणाऱ्या गेले उडून. आणि खरोखर मग ते एका बगीच्यामध्ये उतरले. मग बगीच्यामध्ये उतरल्यानंतर मग खरोखर तिथे फुलांची झाडं वगैरे होती वेगवेगळ्या. मग त्या राजाने सांगितलं की आता बघा, मनसोक्त आनंद घ्या,
तुम्हाला ज्या फुलाच्या झाडावरती बसण्याची इच्छा होईल त्या फुलाच्या झाडावरती तुम्ही बसा आणि हवा तेवढा आनंद लुटा. तर मग सगळेजण भिडले तिथे, फुलाचा घर घेत होते. मग घर घेत असताना मग थोड्या वेळानं राजा यायचा आणि त्यांना विचारायचा की कसं काय, बरं वाटते का, कसा लागतो फुलाचा सुगंध. कारण ते विष्ठेतून आणि शेणातून आले होते ना, हे नौखं होतं त्यांच्यासाठी. फुलाचा सुगंध, गुलाबाचा, जास्वंदाचा, मोगऱ्याचा, वेगवेगळ्या प्रकारचा घर त्यांना खायला भेटत होता. मग काहींनी ते सोबत आणलं होतं शिदोरी. काही लोक शिदोरी सोबतच आणतात, सोडतच नाही. डामाडोल, याय दगडावर पाय द्यायचा आणि त्या दगडावर पाय द्यायचा. इकडचं सुटलं की काय होते की बापा, आणि तिकडचं सुटलं तर काय होते की बापा. असे काही काही लोक असतात, आम्हाला माहिती आहे. आता समाजातच जन्म झाला आमचा, तर लोकांना ओळखतो आम्ही. असे डामाडोल अवस्थावाले काही लोक आहे. इकडे पाय तिकडे पाय. तुम्ही जर कधी नदीत वगैरे गेला, थोडंफार पाणी असलेल्या, आणि त्याच्यात दगड जर ठेवले तर एकाच दगडावर मोठ्या जर दोन्ही पाय ठेवून उभे राहिलो आपण तर मजबूत उभं राहत असतो. पण छोट्या छोट्या दोन दगडावर जर पाय ठेवला तर पडतो का काय, पडतो का काय, अशी परिस्थिती असते आपली. तुम्ही जरी कधी कधी अनुभवला असेल तुम्ही. हे बघ, एकाच दगडावर पाय ठेवला पाहिजे मोठ्या पाहून, पडत नाही आपण, मजबूतीने उभं राहतो. दोन दगडावर पाय ठेवला की चारी मुंड्या चित पडू शकतो आपण, असं होते. तर मग ज्यांनी ते विष्ठेचे गोळे, शेणाचे गोळे आणले होते ते होते, आणि ज्यांनी काही सोबत आणलं नव्हतं, राजावर विश्वास ठेवला होता आणि तेही ते होते फुलावर. मग राजाने विचारलं की कसं काय, आनंद वाटतो का, चांगला गोड तुम्हाला वाटते का जरा इथे. तर मग ज्यांनी सोबत काही नव्हतं आणलं, राजावर विश्वास ठेवला होता, ते म्हणाले हो महाराज, फार खुश झालो आम्ही, धन्य झालो, तुमचे उपकार आमच्यावरती की तुम्ही आम्हाला तिथून इथे आणलं. ज्यांनी गोळे आणले होते लाडू सोबत, पण त्यांना पण विचारलं राजाने तुमचं कसं काय. तर हे डाऊटफुल मानसिकता, असे बारीक राहतात बघा काही काही लोक. असे आधे इधर आधे उधर, भिमके लागते जिगर, असं आहे ना. खरोखरच आहे, गाणं उगीच थोडी लिहिलं. आणि मग त्यांना विचारलं राजाने, तर ते त्या राजाला म्हणाले महाराज तुम्ही आणलं खरं, ते फुलं वेगवेगळे आहेत खरे, पण आम्हाला काही चव आणि आनंद असा पाहिजे तसा काही मिळत नाही. राजानं बारकाईनं त्यांच्याकडे पाहिलं तर त्यांच्या पोटाला गोळा होता. पोटाला गोळा होता ना त्यांच्या. पोटाला गोळा होता तर राजा म्हणे त्यांना की पहा, आता बुंदी अशीच जर खाली, बुंदी अशीच जर खाली, फक्त बुंदी, तर तिची चव वेगळी, स्वतंत्र चव लागेल ना. आणि बुंदी गोड आहे, तिच्यात खाली बुंदी मिक्स केली तर चव बदलेल की नाही, बदलते की नाही, चव बदलते ना. तर राजा म्हणे तुम्ही जे जे उष्ट घेऊन आले तुम्ही इथं, त्याच्या सह फुलाचा गर खाऊ लागले, तर तुम्हाला ओरिजिनल चव कशी मिळेल. ओरिजिनल चव मिळण्यासाठी काय करावं लागेल, राजावर विश्वास ठेवावा लागेल, ते गोळे फेकून द्यावे लागतील, आणि राजाने जिथे आणून सोडलंय त्याचाच उपभोग घ्यावा लागेल एकनिष्ठ राहून. तेव्हा तुम्हाला त्या बागेतील फुलांचा गर खाऊन आनंद मिळेल. तर ते म्हणाले असं आहे का. मग त्यांनी ते फुलाचे गोळे सोडून दिले, आणि मग जेव्हा ते खाऊ लागले फुलाचा गर, तेव्हा म्हणाले साधू साधू साधू, राजा किती महान आहे, राजा किती श्रेष्ठ आहे, राजा किती चांगला आहे, वगैरे वगैरे. जसे आपले काही लोक जे बाबासाहेबांशी एकनिष्ठ प्रामाणिक आहेत, बाबासाहेबांच्या त्यागाला जागणारे आहेत, बाबासाहेबांनी त्यांची मुलं जे जाऊ दिली तरी सुद्धा आपल्यासाठी काम केलं, हा प्रामाणिकपणा, हे बलिदान, बाबासाहेबांची कुर्बानी, याला जे समजून घेतात, विश्वास ठेवतात आणि 22 प्रतिज्ञांचं पालन करून भगवान बुद्ध, धम्म आणि संघावर आपली श्रद्धा ठेवतात, दान पुण्य करतात, शील पालन करतात आणि ध्यान करतात, अशी जी लोक आहेत ते प्रसन्न आहेत, ते खुश आहेत. आणि जे लोक त्या भुंग्यांसारखे सोबत शिदोरी ठेवली तर ते लोक आधे इधर आधे उधर आहे. ते आनंदी राहू शकत नाहीत, ते खुश राहू शकत नाहीत. कारण राजाने ज्याने आपल्याला स्वातंत्र्य दिलं त्याच्याशी जर बेईमानी केली तर मला सांगा, आपण आनंदी राहू का, आपण खुश राहू का, नाही. ज्या बापाने आपल्याला
जन्म दिला, त्यांच्याशी आपण जर बेईमानी केली तर आपण खुश राहू शकत नाही। आणि म्हणून या कथेद्वारे तुम्हाला मी हे सांगतो आहे की आपण प्रामाणिक असलो पाहिजे। मायबाप म्हणून तुम्ही जर प्रामाणिक राहिले बाबासाहेबांशी तर तुमची औलाद तुमच्याशी प्रामाणिक राहील आणि बाबासाहेबांशी सुद्धा प्रामाणिक राहील। पण जर तुम्ही वडीलधारे असताना देखील तुम्ही जर कधी बाबासाहेबांच्या विचारांची गद्दारी केली तर तुमचे लेकरं सुद्धा बाबासाहेबांशी तर गद्दारी करतीलच करतील, पण तुम्ही त्या महामानवाशी गद्दार झालात म्हणून तुमचे लेकरं तुमच्याशी गद्दारी करतील। तुमचा पोरगा तुम्हाला विचारणार नाही, तुमची पोरगी तुम्हाला विचारणार नाही आणि मग काहीच खरं नाही। परंतु तुम्ही जर श्रद्धावान बनलात, बुद्ध धम्म संघाच्या प्रती श्रद्धा मनामध्ये बाळगली, तुम्ही बुद्ध विहारामध्ये येत राहिलात, समाजामध्ये मिक्स होत राहिलात, आपल्यातले अवगुण काढून टाकत राहिलात, स्वतःहून समाजामध्ये येऊन योगदान देत राहिलात तर तुमचे मुलं अभिमान बाळगतील की माझी आई खूप श्रद्धावान आहे, माझे वडील खूप श्रद्धावान आहे, माझे वडील प्रामाणिक आहे, बाबासाहेबांचं काम करतात, माझी आई बाबासाहेबांचं काम करते, माझ्या आईमध्ये माझ्या वडिलांमध्ये अहंकार नाही, असा लेकराला स्वाभिमान वाटला पाहिजे। असे मायबाप आपण तुम्ही स्वतःमधून बनवले पाहिजे, निर्माण केले पाहिजे। आणि म्हणून मी तुम्हाला मोटिवेशनल छोटीशी स्टोरी सांगितली आहे बघा। भंतीजींनी अतिशय सुंदर असा बुद्ध धम्म तुम्हाला समजावून सांगितला आणि मला वाटतं आयोजकांचा सुद्धा खटाटोप त्यासाठीच आहे। आम्हाला एवढ्या लांबून जे बोलवलं तर तुमची काही करमणूक वगैरे करण्यासाठी बोलवलेलं नाही आहे। आम्हाला इथे जे बोलवलं आहे तर तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी बोलवलं आहे, तुमचं प्रबोधन करण्यासाठी बोलवलं आहे, ब्रेन वॉश करण्यासाठी बोलवलं आहे। कारण भगवान बुद्धाचा धम्म महान आहे। बाबासाहेबांनी उगीच का बुद्ध धम्म स्वीकारला असेल? 1935 ला धर्मांतराची घोषणा करतात बाबासाहेब येवल्याला आणि 1956 ला बुद्ध धम्माचा स्वीकार करतात। बाबासाहेब एवढे विद्वान होते, प्रकांड पंडित होते, भारतातील सर्वच प्रमुख धर्मग्रंथांचा बाबासाहेबांनी अभ्यास केला। असं नाही की फक्त बुद्ध धर्माचाच अभ्यास केला तो स्वीकारला। बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा सर्व अभ्यास केला, रामायण वाचलं, महाभारत वाचलं, गीता वाचली, कुराण वाचलं, बायबल वाचलं, सर्व धर्मग्रंथ वाचले बाबासाहेबांनी, सर्व धर्माचे ग्रंथ वाचले, अभ्यास केला आणि केवळ अभ्यासच केला नाही तर तौलनिक अभ्यास केला। आणि कोणत्या धर्माचे तत्व माणसाचा सर्वांगीण विकास करू शकतात, कोणता धर्म खऱ्या अर्थाने कसोटीवरती उतरू शकतो, कोणता धर्म विज्ञानवादी आहे, विज्ञानाशी सुसंगत आहे, याच्याबद्दल बाबासाहेबांनी विचार केला। कोणता धर्म सर्व काळामध्ये टिकाव धरू शकतो, टिकू शकतो, याच्याबद्दल जेव्हा बाबासाहेबांनी विचार केला तेव्हा बाबासाहेबांना बुद्धाचा धम्म पटला, तो की इथल्या मातीतला आहे असं बाबासाहेबांना समजलं। आणि बाबासाहेबांनी 1956 ला आपल्याला बुद्धाच्या ओटीमध्ये टाकलेलं आहे। आणि बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध दिला तेव्हा तुमचं माझं कर्तव्य आहे जास्त डोकं लावायचं नाही। जर बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा दिल्या तर जास्त डोकं लावायचं नाही, ते पालन करायचं, जास्त डोकं नाही लावायचं, बाबासाहेबांचं ऐकायचं, बाबासाहेबांच्याच मार्गावरती चालायचं। बाबासाहेबांनी जर बुद्ध दिलाय तर त्याच मार्गावरती चालायचंय। जसे आमचे इस्लाम बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत, मुसलमान बांधव आहेत, ते त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करताना तुम्हाला दिसतात की नाही या एरियामध्ये? ऐक नाही, त्यांच्याकडून हा गुण घेतला पाहिजे मी असं म्हणतो। भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे। बाबासाहेबांनी प्रत्येक धर्माच्या अनुयायांना धर्म स्वातंत्र्य दिलं, म्हणजे आपापल्या धर्माची परंपरा उत्सव आपापन पालन केले पाहिजे असं बाबासाहेब म्हणतात। म्हणून जसे मुसलमान लोक त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, हिंदू लोक त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, शीख लोक त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात, ख्रिश्चन लोक त्यांच्या धर्म परंपरेचा सन्मान करतात। हे लोक जसे वेगवेगळ्या परंपरेचा सन्मान करतात तसे आपण सुद्धा कोण आहोत? बौद्ध आहोत। तेव्हा आपण सुद्धा आपल्या बौद्ध परंपरेचा सन्मान केला पाहिजे। बौद्ध परंपरा ही 2600 वर्षांपूर्वीची आहे, बुद्ध इथलाच आहे। उत्खननात प्रत्येक ठिकाणी बुद्धच सापडतो आणि बुद्धच सापडतो हे मी तुम्हाला सांगेल। आणि केवळ बोलतो म्हणून बोलतो नाही आहे, तर तुम्ही गुगलवरती सर्च करा, बौद्ध इतिहास वाचून पहा, बौद्ध साहित्य वाचून पहा, सम्राट अशोकाचा काळ पहा, सातवाहन बौद्ध राजांचा काळ पहा, नंद घराण्याचं राज्य पहा। या सगळ्या राजे लोकांच्या काळामध्ये भारत ही बुद्धाची भूमी होती।
सम्राट अशोकाने 84,000 चैत्य स्तूप शिलालेख लेण्या कोरल्या। या मुंबईमध्ये बघा कान्हेरीच्या लेण्या आहेत, अंधेरीला लेण्या आहेत, बोरीवलीला लेण्या आहेत, माहिती तुम्हाला, जोगेश्वरीला लेण्या आहेत, इथे संपूर्ण मुंबईच्या आसपास लेण्या आहेत। ती कोणती एक देवी आहे बघा तिकडे आपल्या विरारला, एक कोणती देवी, एक विरा, ती एका विराची आई, तर तिथे पण लेण्या आहेत। इकडे नाशिककडे मुंबईकडे तुम्ही गेलात तर मुंबईकडे तुम्ही लोणावळ्याच्या पुढे गेलात तर तिकडे सुद्धा कारल्याला लेण्या आहेत, भाजेला लेण्या आहेत, पुढे कराडकडे गेलात तर कराडला लेण्या आहेत, साताराला लेण्या आहेत, तिकडे गोव्यापर्यंत लेण्या आहेत, सिंधुदुर्गला लेण्या आहेत, रत्नागिरीला लेण्या आहेत, इकडे नाशिककडे तुम्ही गेलात तर सिन्नरला जुन्नरला लेण्या आहेत, नाशिकला लेण्या आहेत, नाशिकच्या पुढे जर तुम्ही गेलात तर प्रतिष्ठान म्हणजे पैठणकडे वेरूळला लेण्या आहेत, औरंगाबाद अजिंठा लेण्या आहेत। हा संपूर्ण इकडे गुजरातकडे गेलात तर इकडे सुद्धा कच्छला बुद्ध लेण्या आहेत। आणि मुंबईच्या सागरात जरी तुम्ही उतरलात तर एलिफंटा केव्ज जे बौद्ध लेणी आहे। म्हणून हा भारत जो होता तत्कालीन जम्बूद्वीप हा बुद्धमय होता आणि इथल्या बौद्ध राजांची इथे आधिपत्य होतं, इथे सत्ता होती आणि त्यांच्या आपण अनुयायी आहोत। म्हणून बाबासाहेबांनी आपल्याला बुद्धाचा धम्म दिलाय, तेव्हा तुम्ही बुद्ध धम्माच्या विचारांचं तत्वांचं पालन करावं, आचरण करावं, स्वतःला बौद्ध म्हणून सिद्ध करावं। इकडे तिकडे न भटकता आपण स्वतःला बुद्ध धम्माचे अनुयायी बनवलं पाहिजे। दररोज पंचशील पालन केलं पाहिजे, आठवड्यातून एक दिवस अष्टशील उपवासाचं पालन केलं पाहिजे, आपल्याला वंदना आली पाहिजे, आपण मुलाबाळांसह विहारात गेलो पाहिजे, दान पुण्य केलं पाहिजे, शील पालन केलं पाहिजे, रोज मनशांतीसाठी आपल्या घरात विहारात ध्यान झालं पाहिजे। लोक बेचैन आहेत, व्याकुळ आहेत आज घडीला, तेव्हा तुम्ही ध्यान करत राहा। मोबाईलचा स्मार्टफोनचा त्यासाठी वापर करा, मोबाईलचा चांगला वापर केला पाहिजे। मोबाईलला गुगलला युट्यूबला विचारलं पाहिजे तुम्ही 10 मिनिटासाठीचं ध्यान, 20 मिनिटासाठीचं ध्यान ते प्ले करून ठेवलं पाहिजे, डोळे बंद केले पाहिजे, असं स्थिर बसलं पाहिजे आणि आपला जो नैसर्गिक श्वास आहे त्या श्वासाला आपण पाहिलं पाहिजे। पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी आपल्या घरात आणि आपल्या जीवनात, सकारात्मकता निर्माण करण्यासाठी आपल्या घरात आणि विहारामध्ये आणि सार्वजनिक जीवनामध्ये आपण मंगलमैत्री केली पाहिजे, सद्भावना केली पाहिजे सर्वांच्या प्रती, तेव्हा आपलं जीवन आनंदाने फुलू शकते। कारण जीवन हे नश्वर आहे, क्षणभंगूर आहे। जसे आपल्या आजूबाजूचे आसपासचे घरातले लोक मरतात तसे आपणही एक दिवस मरणार आहोत। इथे अमृत पिऊन कोणी जन्माला आलं नाही। मी तुम्ही आपले बसलेले घरात असलेले कोणत्याही जाती धर्माचे, देवा धर्माला मानणारे न मानणारे, श्रीमंत गरीब, शिकलेले न शिकलेले जेवढे काही लोक आहेत ते सगळे मरणधर्मी आहेत। कधीही कोणीही मरू शकते, कसंही मरू शकते, म्हणून जीवन वाया गेलं नाही पाहिजे, हा देह वाया गेला नाही पाहिजे। आणि त्यामुळे तुम्ही चांगले बना, बुद्ध धम्माच्या अनुयायी बना, सिलवान बना, दानी बना, ज्ञानी बना आणि ध्यानी बना। अशा प्रकारचा एक शुभ संदेश तुम्हाला वेळेच्या अभावी मी या ठिकाणी देतोय। कमी वेळेमध्ये जास्त शब्द वापरून मी तुम्हाला बुद्धाच्या धम्माचा संदेश, बाबासाहेबांचा संदेश सांगण्याचा प्रयत्न केला। निश्चितपणे आपण सुज्ञ आहात आणि बुद्ध धम्माच्या या सिद्धांताला, या उपदेशाला, बाबासाहेबांच्या विचाराला समजून घ्याल आणि आपल्या जीवनाला सकारात्मक बनवून चांगलं आणि आनंदी बनविण्याचा प्रयत्न कराल। एक आदर्श आई, एक आदर्श वडील, एक आदर्श मुलगा, एक आदर्श मुलगी, एक आदर्श सून, एक आदर्श ननंद आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून, एक आदर्श भारतीय व्यक्ती म्हणून, एक माणूस म्हणून स्वतःला तुम्ही सिद्ध कराल अशी मी तुम्हा सर्वांकडून अपेक्षा करतो। आज घडीला भारताला एका माणसाची, भारत मातेच्या सुपुत्राची गरज आहे। कारण भारतामध्ये सध्याचं जे वातावरण आहे ते फार वाईट आहे। प्रत्येक जण आपला धर्म श्रेष्ठ, आमची जात श्रेष्ठ, आमचं फलानं श्रेष्ठ म्हणण्यात गुंग आहे। आणि प्रतिज्ञेमध्ये तर असं सांगितलंय की भारत माझा देश आहे आणि या देशावर माझं प्रेम आहे। आणि हकीकत मध्ये जर पाहिलं तर कोणाचंच देशावर प्रेम नाही, सारं खोटं आहे। देशावर कोणाचं प्रेम नाही, स्वतःवरच लोकांचं प्रेम आहे। आणि म्हणून देशावर प्रेम केलं पाहिजे, देशाच्या संपत्तीवर प्रेम केलं पाहिजे आणि स्वतःला सिद्ध केलं पाहिजे अशी अपेक्षा तुम्हा सर्वांकडून व्यक्त करतो। आज इथे आम्हाला शांतिदूत बुद्ध विहाराच्या वतीने, आपण सर्वांनी शांतिदूत रहिवासी संघाच्या वतीने, तरुण मित्र मंडळाच्या वतीने, माता रमाई महिला मंडळाच्या वतीने या ठिकाणी निमंत्रित केलं। आम्हाला निमंत्रित करण्यासाठी सहाय्यक बनलेले आमचे श्रद्धावान धम्मोपासक कैलास काळे साहेब
पवार आणि आपण सर्व महिला मंडळ श्रद्धावान उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती सरते शेवटी सुद्धा पुनश्च एकदा सद्भावना व्यक्त करतो आणि माझ्या शब्दांना इथे मी पूर्ण विराम देतो. भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम, भवतु सब्ब मंगलम.